दरम्यान पुढची महत्त्वाची बातमी येते एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा करण्यात आलेली आहे। जय गुजरात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभाच्या भाषणात एकनाथ शिंदे हे जय गुजरात असं म्हणालेले आहे। तर एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्याच्या कार्यक्रमामध्ये जय गुजरातची घोषणा देण्यात आलेली आहे। जय गुजरात असा उल्लेख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत। दरम्यान या कार्यक्रमामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तर आपण बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलता बोलता जय महाराष्ट्रानंतर जय गुजरात असा सुद्धा उल्लेख केलेला आहे। एकनाथ शिंदेंकडून पुण्यामध्ये जय गुजरात अशी घोषणा करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया। वैभव, आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली। आपण बघतोय एकीकडे मराठीचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे, त्यानंतर जय गुजरात अशी घोषणा येते। गेले काही दिवस आपण पाहतोय हिंदी ही कंपल्सरी करावी की न करावी सरकारच्या आदेशानंतर ते एकत्र तर वैभव यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होता आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। त्यांनी आपण बघितलं सुरुवातीला उल्लेख केला जय महाराष्ट्र आणि यानंतर जाता जाता जय गुजरात असा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून पुण्यामध्ये जय गुजरात अशी घोषणा देण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडतो आणि कार्यक्रमाच्या वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिलेली आहे। आपण बघतो मराठी हिंदी त्रिभाषेचा हा मुद्दा एकीकडे गाजत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलत आपण पुन्हा एकदा ऐकूया। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तर जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी शिंदेंनी घोषणा दिलेली आहे। सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुषमाताई, आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जय गुजरात अशी घोषणा आलेली आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राशी प्रामाणिक नेते नाहीत, महाराष्ट्रातल्या मातीशी ते इमानदार नाहीत, परंतु ते एक चतुर नेते नक्की आहेत। चातुर्य हे आहे की एकनाथ शिंदे हे ज्या ठाणे जिल्ह्यातून येतात ते ठाणे आणि विशेषतः मीरा भाईंदर हा जो पट्टा आहे हा पट्टा अमराठी मतदारांचा पट्टा आहे। उद्या जेव्हा मराठी माणूस एकवटत आहे, त्याची एकजूट दाखवत आहे, अगदी त्याच वेळेला अमराठी मतांचं एकत्रीकरण करण्याचा भाजपकडून जोरदार प्रयत्न होणार हे उघड आहे। पण भाजपच्या प्रयत्नामध्ये मी कसा खरा मदतगार आहे, मी कसा भाजपचा सगळ्यात जास्त वफादार आहे हे दाखवण्याचा एकही प्रयत्न, एकही संधी शिंदे सोडणार नाहीत। कारण शिंदे आता ज्या पद्धतीने अतिशय आउटसाइडर झालेले आहेत, थोडेसे प्रवाहाच्या बाजूला फेकल्यासारखे झालेले आहेत, या निमित्ताने शिंदे स्वतःची एक पॉलिटिकल स्पेस शोधण्याचा, मिळवण्याचा आणि दिल्लीश्वरांच्या दरबारी मी तुमचा अतिउत्तम भाट आहे हे सांगण्याचा त्यांचा या सगळ्यातनं प्रयत्न आहे। मात्र मला असं वाटतं की अशाच प्रयत्नांमुळे सुशील केडिया सारख्या उद्योगपतींचं भावतं,
जो सुशील केडिया सांगतोय की चला मी मराठी बोलत नाही, हा उन्मत्त बाणा शिंदेसारख्या महाराष्ट्रद्रोही लोकांमुळे इथे तयार होतो. याचं उत्तर एका मुंबई महापालिकेत नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक वेळेला द्यावं लागेल आणि एक ट्रेंड तयार करावा लागेल की महाराष्ट्रात जे कोणी अशा पद्धतीने जय गुजरात म्हणतात, नो मराठी नो कनेक्शन, नो मराठी नो बिझनेस, नो मराठी नो कोऑपरेशन आणि नो मराठी नो वोटिंग, हा ट्रेंड आता सगळीकडे चालवावा लागेल. एकनाथ शिंदेसारख्या माणसांकडे बघून मीरा भाईंदर किंवा या सगळ्या पट्ट्यातल्या अमराठी लोकांनीही आता हे ठरवावं लागेल की जो माणूस महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ज्याचा देह पोचलेला आहे आणि इथे मोठा झालेला आहे, जो माणूस महाराष्ट्राशी इमान राखू शकत नाही, तो गुजरात्यांशी बैमानी करायला किती वेळ लागेल. उद्या जर संधी मिळाली तर एका क्षणात देवेंद्रजींना चितपट करून त्यांच्या मानगुटीवर बसायला सुद्धा शिंदे कमी करणार नाहीत, कारण शिंदे कोणाचेच नाहीत. शिंदे जसे महाराष्ट्राचे नाहीत तसे ते गुजरातचे सुद्धा नाहीत. सुषमाता, एकीकडे मराठी माणूस एकवटतो जसं तुम्ही म्हणालात, आणि यानंतर खरं तर हे वक्तव्य होते. आपल्यासोबत यशवंत किल्लेदार आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. यशवंतजी, आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जय गुजरात अशी घोषणा आलेली आहे. किती लाचारी आहे बघा तुम्ही. महाराष्ट्रातल्या पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये कार्यक्रम होतोय आणि व्यासपीठावर मला वाटतं अमितजी शाह आहेत, त्यांना केवळ खुश करण्यासाठी आपल्याला जय गुजरात बोलावं लागतंय. किती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि किती ही लाचारी आहे पदासाठी आणि सत्तेसाठीची, हे त्यातून दिसतं. अजून काय बोलणं. दरम्यान उदय सामंत काय बोलतात ते सुद्धा आपण ऐकूया. त्यांनी म्हटलंय, असं मी ऐकिवात आहे, मी पूर्ण अजून ऐकलेलं नाही. खरं तर ते ऐकून बोलणं योग्य ठरेल, परंतु अशा पद्धतीचा गैरसमज शिंदेसाहेबांबद्दल करून काही फरक पडत नाही. एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रानं मान्य केलेलं आहे. महाराष्ट्रानं एकनाथ शिंदेसाहेबांशी कशा पद्धतीनं एकनाथ शिंदेसाहेब काम करतात हे बघितलेलं आहे. महाराष्ट्राचा विकास एकनाथ शिंदेसाहेब कसं करू शकतात हे देखील बघितलेलं आहे. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांबद्दल असा फेक नरेटिव्ह करून काय महानगरपालिकेला फायदा होईल असं कोणी समजू नये. प्रत्येकानं स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी दुसऱ्याच्या पक्षाला किंवा दुसऱ्याच्या नेत्याला बदनाम करण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व मोठं करावं. महाराष्ट्रामध्ये सध्या मराठीचा मुद्दा तापलेला आहे, तीव्र झालेला आहे. उद्या संयुक्त मराठी मेळावा देखील वरळीमध्ये होणार आहे. त्याच पूर्वसंध्येला अशा प्रकारचं वक्तव्य येणं कितपत तुम्हाला परिणामकारक आहे? मी काय सांगितलं की ह्याचं राजकीय भांडवल होऊ नये आणि तुम्ही त्या मेळाव्याचा उल्लेख संयुक्त मराठी मेळावा हा जो मेळावा केला त्याबद्दल मनापासून तुम्हाला पहिले धन्यवाद देतो. आता सगळीकडे मला असं ऐकायला मिळतं आहे, ज्यांनी आता माझा बाईट घेतला, म्हणजे मला असं वाटलं की त्यांची आता युती झालेलीच आहे. त्याच्यामुळं तुमच्या माध्यमातून एक क्लिअर झालं की अजून त्यांची युती झालेली नाही. काही लोक राजसाहेबांबरोबर युती करायला उतावळे झाले, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण राजसाहेबांनी हा मोर्चा काढताना किंवा आंदोलन करताना स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याला कुठचाही झेंडा नाही, हा अजेंडा आहे आणि ज्यांना माझ्याबरोबर सामील व्हायचं आहे त्यांनी व्हावं. म्हणून स्वतःची घसरलेली पद निर्माण करण्यासाठी काही लोक राजसाहेबांचा आधार घेत आहेत. या संयुक्त मराठी मेळाव्याला सर्व पक्षीयांना निमंत्रित करण्यात आले. तुम्हाला निमंत्रण दिले का? तुम्ही जाणार का? आणि एक पहिली गोष्ट महत्त्वाची, जर हिंदी ही सक्तीची केली असती तर मी नक्की विचार केला असता. पण जी हिंदी सक्तीचीच नव्हती, अनिवार्य नव्हती, ती सक्तीची दाखवण्यात आली, फेक नरेटिव्ह सेट करण्यात आला, पण त्याच्या सगळ्या शंका शासनानं दूर केल्यात. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा मोर्चा नक्की मराठी माणसाचा आहे असेल. मराठी माणसासोबतच आम्ही आहोत आणि मराठी माणूस आणि मराठी भाषा हीच आमची अस्मिता आहे. शिवसेना ठाकरे गटाकडनं टीका करण्यात आलेली आहे. जे गुजरात जे वक्तव्य बोललेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती, त्यांनी म्हटलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बेईमान आहेत, महाराष्ट्राचे त्यांनी बेईमान केलं असं कोणी म्हटलं? सुषमा अंधारे ठाकरे गटाचे नेते त्यांनी. आपण दुसऱ्या विषयावर बोलू ना. पण त्याचं कुठे राजकीय नुकसान होईल असं वाटतं? मी काय सांगितलं साहेब, मी फक्त तुम्ही नाव सांगून मला आता प्रश्न विचारला म्हणून सांगितलं. UBTची ही प्रथा परंपरा आहे. स्वतःची पदं ज्या व्यक्तीच्या उठावामुळे गेली, नॅशनल अलायन्समुळे गेली, त्याच्यातनं अजून ते सावरलेले नाहीत. म्हणून तुम्हाला आठवत असेल, मुघलांना जसे धनाजी संताजी दिसायचे पाण्यामध्ये आणि कुठं कुठे दिसायचे सांगत नाही, तिथं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना एकनाथ शिंदेच दिसतात. तुम्ही स्वतः शिवसेना आणि मनसेच्या युतीसाठी खूप प्रयत्न करतायत. तुमच्या अनेक बैठका देखील झालेल्या आहेत. उद्या मनसे आणि ठाकरे गट शिवसेना यांची युती होताना, चर्चा होताना सुरुवात झालेली आहे. तुमचं कुठे घोडं अडलंय किंवा तुम्ही कुठे चर्चा अडकली?
तर पुन्हा एकदा आपण जाऊया यशवंत किल्लेदार आपल्या सोबत आहेत. आपण यशवंतजी, आपण ऐकलं आता उदय सामंत नेमकं काय बोलले की फेक नरेटिव्ह सेट केला जातोय. हॅलो. हा, उदय सामंत आता नुकतंच म्हणाले की फेक नरेटिव्ह सेट केला जातोय. अहो, इथे फेक नरेटिव्हचा विषय येतोच कुठे मला सांगा ना. स्पष्ट मी ती शिंदे साहेबांची जी काही हे आहे म्हणजे भाषणाचा जे थोडासा मसुदा माझ्याकडे आलाय तो मी पाहिला आणि तो व्हिडिओ देखील पाहिला. ते जय गुजर बोलतायत. आमचं म्हणणं एवढं आहे, शिंदे साहेबांबद्दल प्रश्न नाही, चांगला हाडाचा कार्यकर्ता आहे, नो डाऊट. पण तुम्ही एवढी लाचारी का स्वीकारताय? ज्या महाराष्ट्रातले शिडी देशमुखांचं उदाहरण घ्या ना. त्यांनी जो स्वाभिमान दाखवला, जो अभिमान दाखवला महाराष्ट्राबद्दल, मराठीबद्दल, तो तुम्ही का नाही दाखवू शकत? केवळ सत्तेच्या लाचारीसाठी? आणि ती ईडी सीडी निडी काय मागे लागेल या भीतीपोटी? आमचं हेच म्हणणं आहे. यात राजकारणाचा कुठे प्रश्न आला? आणि राहिला मराठीचा विषय, मातृभाषा, आपली जी मातृभाषा आहे यासाठी सर्वांनी कडवट असलं पाहिजे. इथे राजकारण होता कामा नाही. आम्ही नाही राजकारण करत आहोत. आम्हाला राजकारण करायचं असतं तर केवळ मनसेचा मेळावा घेतला असता. राज ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की ह्यात कोणतंही राजकारण नको, की इकडे सर्व मराठी माणसांनी इथे एकत्र येऊन ह्या विषयात सामील व्हायला हवं. त्या पद्धतीने लोक समोर आली, सामील होऊ लागली. पत्रकार झाले, साहित्यिक झाले, लेखक झाले, अनेकांनी पाठिंबा, कलाकारांनी पाठिंबा दर्शवला. हळूहळू ते त्याचं एक वातावरण तयार झालं, त्याचा एक फोर्स मोर्चा तयार झाला. त्यातूनच सरकारला जो दबाव निर्माण झाला त्यांनी निर्णय मागे घेतला ना, रद्द केला. आणि हिंदीचा पहिला जी आर अनिवार्यच होता, कंपल्सरीच होता, तो स्थगित करून त्यांनी दुसरा काढला आणि तिथे शब्दाचा खेळ करून सर्वसाधारण शब्द टाकला. और महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये जिथे लहानाची मोठी होणारा जी पिढी आहे ती हिंदी सिनेमा किंवा हिंदी गाणी ऐकूनच मोठी होतात ना. मग तिसरी भाषा कुठे घेणार? ते तामिळ घेणार, कन्नड घेणार, मल्याळम घेणार, जवळची कोणती भाषा वाटणार? म्हणजे असं नाही, असं अप्रत्यक्ष तुम्ही हिंदी अनिवार्यच केल्याचा प्रकार आहे ना तो. नाही, उदय सामंतांनी असाही उल्लेख केला की हिंदी कुठेही सक्ती केलेली नव्हती. तेच सांगतोय तुम्हाला. असं नाही, असं तुम्ही असा घास नका खाऊ, असा खा. कळलं का? तिसरी भाषा घ्यायचीच आहे, कंपल्सरी केली. आणि आमचा विषय हिंदी फक्त नाही तर या कवळ्या वयामध्ये 1ली ते 5वी पर्यंत तिसरी भाषाच नको, कोणतीच भाषा नको, हा आमचा मुद्दा होता. मग तो मुद्दा चुकीचा आहे का? निश्चित. यशवंतजी, धन्यवाद, तुम्ही तुमची सविस्तर भूमिका मांडली त्याबद्दल. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.